नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी, विषय मानसशास्त्र, प्रकरण 4, बोधात्मक प्रक्रिया। आज आपल्याला बोधात्मक प्रक्रिया या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित या व्हिडिओतून करायचा आहे। आणि स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल। त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। त्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, कंसातील योग्य तो पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान, एखाद्या उद्दीपकाला जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची प्रक्रिया म्हणजे रिकामी जागा होय। पर्याय अवधान, संवेदन, विचार। उत्तर आहे अवधान। एखाद्या उद्दीपकाला जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची प्रक्रिया म्हणजे अवधान होय। दुसरे विधान, इव्हान पॅव्हलॉव हे अध्ययनाची रिकामी जागा पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जातात। पर्याय अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान, निरीक्षणात्मक। उत्तर आहे अभिजात अभिसंधान। इव्हान पॅव्हलॉव हे अध्ययनाची अभिजात अभिसंधान पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जातात। तिसरे विधान, जेव्हा आपण वातावरणातील माहिती संघटित करतो व तिला वर्गीकृत करून अर्थ देतो त्या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात। पर्याय अवधान, संवेदन, विचार। उत्तर आहे संवेदन। जेव्हा आपण वातावरणातील माहिती संघटित करतो व तिला वर्गीकृत करून अर्थ देतो त्या प्रक्रियेला संवेदन म्हणतात। चौथं विधान, साधक अभिसंधान पद्धतीत रिकामी जागा या प्राण्यावर प्रयोग करण्यात आले। पर्याय कुत्रा, उंदीर, माकड। उत्तर आहे उंदीर। साधक अभिसंधान पद्धतीत उंदीर या प्राण्यावर प्रयोग करण्यात आले। पाचवं विधान, प्रयत्न अथवा सरावामुळे वर्तनातील बदलाला रिकामी जागा म्हणतात। पर्याय संवेदन, विचार, अध्ययन। उत्तर आहे अध्ययन। प्रयत्न अथवा सरावामुळे वर्तनातील बदलाला अध्ययन म्हणतात। अशा प्रकारे प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे। प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची प्रत्येकी 30 ते 40 शब्दात उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न, अवधानोदोलन म्हणजे काय? उत्तर, घड्याळाच्या लोलकाप्रमाणे अवधानाचीही आंदोलने होत असतात। आपण दीर्घकाळ एकाच उद्दीपकाकडे अवधान देऊ शकत नाही। आपले अवधान काही सेकंदासाठी एका उद्दीपकावरून दुसऱ्या उद्दीपकाकडे जाते व तेथून पुन्हा मूळ उद्दीपकाकडे येते, यालाच अवधान आंदोलन असे म्हणतात। थकवा, अभिरुचीची कमतरता, दुसऱ्या उद्दीपकाचे अधिक आकर्षक स्वरूप इत्यादी कारणांमुळे अवधान आंदोलन घडून येते। उदाहरण, जेव्हा तुम्ही तुमचे शिक्षक काय शिकवत आहेत याकडे अवधान देत असता तेव्हा काही क्षणांसाठी तुमचे अवधान शेजारी बसलेल्या मित्राकडे किंवा वर्गाबाहेर उभ्या असणाऱ्या शिपायाकडे जाते व परत तुमचे शिक्षक काय शिकवत आहेत याकडे तुमचे अवधान जाते, यालाच अवधानोदोलन असे म्हणतात। दुसरा प्रश्न आहे, संवेदनातील समग्रतेकडून आंशिकतेकडे प्रक्रियेची 3 उदाहरणे द्या। पुढे दिलेल्या चौकटीतील माहिती वाचा आणि समग्रतेकडून आंशिकतेकडे
ही प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापैकी अनेकांना वरीलपैकी तिसऱ्या उद्दीपकाचे 13 असे अंकाच्या स्वरूपात संवेदन न होता बी अशा इंग्रजी मुळाक्षराच्या स्वरूपात संवेदन झाले असावे. यालाच समग्रतेकडून अंशिकतेकडे प्रक्रिया असे म्हणतात. समग्रतेकडून अंशिकतेकडे प्रक्रिया आपल्याला होणाऱ्या प्रत्येक जाणीवेकडे आपण लक्ष दिले असता आपल्या ज्ञानेंद्रियावर ताण पडेल. त्यामुळे बऱ्याच वेळा एखाद्या उद्दीपकाला अर्थ देत असताना आपला मेंदू संदर्भाचा किंवा सामान्य ज्ञानाचा वापर करतो. या प्रक्रियेलाच समग्रतेकडून अंशिकतेकडे प्रक्रिया असे म्हणतात. जेव्हा आपण समग्रतेकडून अंशिकतेकडे प्रक्रिया वापरतो तेव्हा माहितीला अर्थ लावण्याची आपली क्षमता ही ती माहिती कोणत्या संदर्भासह आहे यानुसार प्रभावित होते. संवेदनातील समग्रतेकडून अंशिकतेकडे प्रक्रियेची 3 उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. स्वयंपाकघरात एका वाटीत रवा, एका वाटीत सुकामेवा, एका वाटीत दूध असे पदार्थ ठेवलेले दिसले असता व तेथे एका वाटीत पांढऱ्या रंगाच्या भुकटीचे पिठी साखर असे संवेदन होते. परिस्थितीच्या संदर्भानुसार पिठी साखर असा अर्थ लावला जातो. दुसरे उदाहरण, बागकामाच्या संदर्भातील पुस्तकांच्या प्रदर्शनगृहाबाहेर एखादा विक्रेता छोट्या छोट्या कागदी पिशव्यामधून काही पदार्थ विक्री करीत असेल तर त्याच्याजवळील पदार्थांचे बी बियाणे असे संवेदन होते. परिस्थितीच्या संदर्भानुसार बी बियाणे असा अर्थ लावला जातो. आणि तिसरं उदाहरण आहे, एखादी व्यक्ती जोरजोरात एका व्यक्तीला पकडा पकडा असे ओरडत असेल तर संबंधित पडणाऱ्या व्यक्तीचे चोर असे संवेदन होते. परिस्थितीच्या संदर्भानुसार चोर असा अर्थ लावला जातो. अशा प्रकारे संवेदनातील समग्रतेकडून अंशिकतेकडे प्रक्रियेची ही 3 उदाहरणे आपण पाहिली आहेत. तिसरा प्रश्न, विचार प्रक्रिया म्हणजे काय? उत्तर, विचार प्रक्रिया ही अशी मानसिक प्रक्रिया आहे की ज्यात विविध बोधात्मक घटक आणि प्रक्रियांचा वापर होतो आणि ज्यात माहितीचा वापर, समस्या निरसन, तर्क प्रक्रिया आणि निर्णय घेणे इत्यादी यांचा समावेश होतो. विचार प्रक्रियेतील सर्व मानसिक प्रक्रियांचे विश्लेषण केल्यास असे आढळून येते की विचार प्रक्रिया ही खाजगी आणि अंतर्गत स्वरूपाची आहे. विचार प्रक्रियेत आपण आपल्या मनात एक जग आपण निर्माण करतो आणि काही कृती प्रत्यक्षात न करता मनातल्या मनात करत असतो. विचार प्रक्रियेतील काही घटक पुढीलप्रमाणे आहेत, जसे की मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना, आकृतिबंध, भाषा. अशा प्रकारे विचार प्रक्रिया म्हणजे काय स्पष्ट करता येते. चौथा प्रश्न, अध्ययनाच्या कोणत्याही 2 प्रक्रिया स्पष्ट करा. उत्तर, अध्ययन ही जटिल प्रक्रिया आहे. अध्ययनाच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील काही पद्धती पुढीलप्रमाणे आहेत, जसे की अभिजात अभिसंधान पद्धत, साधक अभिसंधानाद्वारे अध्ययन, बोधात्मक अध्ययन, अनुकूलनाद्वारे व संयोजनाद्वारे अध्ययन, निरीक्षणात्मक अध्ययन. यापैकी आपल्याला 2 मुद्द्यांचं सविस्तर वर्णन करायचं आहे. बोधात्मक अध्ययन. पॅव्हलॉव आणि स्किनर हे जेव्हा 2 उद्दीपकांमधील संधान आणि वर्तनाचे परिणाम अभ्यासत होते तेव्हा एडवर्ड टोलमन यांनी उंदरावर केलेल्या प्रयोगातून असे शोधून काढले की उंदराला अन्नपदार्थ दिले नाहीत तरी देखील उंदीर कूटपेटीतील एखादी व्यूहरचना शिकतो, म्हणजेच उंदीर व्यूहरचनेची प्रतिमा तयार करतो. या प्रयोगातून असे दिसून येते की अध्ययन मानसिक प्रक्रियांद्वारे पार पाडले जाते. या मानसिक प्रक्रियांना आपण आता बोधात्मक प्रक्रिया असे संबोधतो. बोधात्मक प्रक्रियाद्वारे होणाऱ्या अध्ययनास बोधात्मक अध्ययन म्हणतात. दुसरा आहे निरीक्षणात्मक अध्ययन. अल्बर्ट बांडुरा यांच्या मते आपण अनेक गोष्टी
इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करून आणि त्यानंतर त्या गोष्टी स्वतः करून पाहून शिकतो. आपण खाणे, चालणे, लिहिणे यासारखी अनेक कौशल्ये इतरांचे निरीक्षण करून शिकतो. आपण इतरांच्या केवळ शारीरिक हालचालींचेच अनुकरण करत नाही, तर इतर व्यक्ती कशा प्रकारे विचार करतात, कशा प्रकारे मूल्यमापन करतात, कशा प्रकारे निर्णय घेतात इत्यादी बाबींचेही अनुकरण करतो. अशा प्रकारे आपण अध्ययनाच्या 2 प्रक्रिया स्पष्ट केल्या आहेत. आणि प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची प्रत्येकी 30 ते 40 शब्दात उत्तरे लिहा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा, पुढील घटकांचे मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना आणि आकृतिबंध यात वर्गीकरण करा. तुमच्या आईची तुमच्या मनातील प्रतिमा, इमारत, झाड, शाळा, सिनेमागृह, मेज, नील आर्मस्ट्रॉंग या घटकांचे आपल्याला वर्गीकरण करायचे आहे. कशामध्ये? 1 मानसिक प्रतिनिधित्व, 2 संकल्पना आणि 3 आकृतिबंध. तर उत्तर मानसिक प्रतिनिधित्व यामध्ये आहे तुमच्या आईची तुमच्या मनातील प्रतिमा आणि नील आर्मस्ट्रॉंग. दुसरा आहे संकल्पना. संकल्पना यामध्ये येते झाड, इमारत आणि मेज. आणि तिसरा आहे आकृतिबंध. आकृतिबंध यामध्ये आहे सिनेमागृह आणि शाळा. अशा प्रकारे दिलेल्या घटकांचे मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना आणि आकृतिबंध यामध्ये वर्गीकरण करून प्रश्न तिसरा या ठिकाणी पूर्ण झाला आहे. प्रश्न चौथा, पुढील उदाहरणातील वेगळा घटक ओळखा. खाली काही शब्दांचे गट दिले आहे. त्या गटामधून आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे. तर पहिला शब्दांचा गट आहे आकृतिबंध, संवेदन, अवधान, विचार प्रक्रिया. यामध्ये वेगळा घटक आहे आकृतिबंध. दुसरा आहे उपाय शोधणे, समस्या स्पष्ट करणे, उबवन, उपायांची अंमलबजावणी करणे. यामध्ये वेगळा घटक आहे उबवन. तिसऱ्या शब्दांचा गट आहे तर्कविचार, निकाल प्रक्रिया, निर्णय घेणे, विश्रांती. यामध्ये वेगळा घटक आहे विश्रांती. आणि चौथा शब्दांचा गट आहे संकल्पना, आकृतिबंध, मानसिक प्रतिनिधित्व आणि उपाय. यामध्ये वेगळा घटक आहे उपाय. अशा प्रकारे दिलेल्या उदाहरणातील वेगळा घटक ओळखून प्रश्न चौथा या ठिकाणी पूर्ण झाला आहे. प्रश्न पाचवा, खालील वर्तन अध्ययनामुळे आहे की नाही ते ओळखा. दिलेल्या तुमच्या उत्तराची कारणे सांगा. यामध्ये पहिला प्रश्न आहे खूप परिश्रम घेतल्यास आपल्याला नृत्यातील कठीण पायऱ्या देखील व्यवस्थित जमतात. उत्तर, या उदाहरणात दिलेले वर्तन अध्ययनामुळे आहे, कारण सरावामुळे होणाऱ्या वर्तनातील तुलनेने कायमस्वरूपी बदलांचा अध्ययनात समावेश होतो. दुसरा प्रश्न, दुखापत झाली तरीही 5 वर्षाची शायना चाकूसोबत खेळते. उत्तर, या उदाहरणात दिलेले वर्तन अध्ययनामुळे नाही, कारण एखाद्या अनुभवामुळे वर्तनात तुलनेने कायमस्वरूपी बदल होत असेल तरच त्याचा अध्ययनात समावेश होतो. तिसरा प्रश्न, एकदा गाडी चालवताना सिग्नल तोडण्याबद्दल हनीफला दंड भरावा लागला. आता तो लाल सिग्नल दिसताक्षणी खात्रीपूर्वक गाडी थांबवतो. उत्तर, या उदाहरणात दिलेले वर्तन अध्ययनामुळे आहे, कारण एखाद्या अनुभवामुळे वर्तनात तुलनेने कायमस्वरूपी बदल होत असेल तर त्याचा अध्ययनात समावेश होतो. अशा प्रकारे प्रश्न 5वा, खालील वर्तन अध्ययनामुळे आहे की नाही ते ओळखून आपण त्या उत्तराचं थोडक्यात कारणसुद्धा लिहिलं आहे आणि प्रश्न 5वा या ठिकाणी पूर्ण झाला आहे. प्रश्न 6वा आहे पुढील प्रश्नाची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे समस्या परिहार प्रक्रियेतील पायऱ्या स्पष्ट करा. आणि त्यासाठी मुद्दे दिले आहेत. अ, समस्या ओळखणे, ब, पर्यायी उपाय शोधणे, क, एखादा पर्याय निवडणे
ड. पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. तर उत्तर, जीवनात उद्भवलेल्या समस्यावर उपाय शोधण्याची प्रक्रिया म्हणजे समस्या परिहार होय. समस्या परिहार हा विचारांचा एक प्रकार आहे. समस्या परिहारातील पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. अशी उत्तराला सुरुवात करताना थोडक्यात प्रस्तावना लिहायची असते आणि नंतर आपल्या मुद्द्यांना सुरुवात करायची. तर पहिला मुद्दा आहे समस्या ओळखणे. या अवस्थेत आपण समस्या ओळखणे आणि ती व्यवस्थित मांडणे आवश्यक असते. आली नाही तर समस्या सुटणे शक्य होत नाही. उदाहरण, जर एखादे बाळ पोटदुखीमुळे रडत असेल परंतु त्याच्या आईने बाळ भूक लागल्यामुळे रडत असेल असा अंदाज केला तर समस्या ओळखण्यात चूक झाल्यामुळे समस्या सुटणार नाही. दुसरं आहे पर्यायी उपाय शोधणे. प्रत्येक समस्येसाठी निरनिराळे उपाय असतात. काही प्रभावी ठरतात तर काही निष्फळ ठरतात. समस्येचे निराकरण करण्याच्या या पायरीवर आपण त्या समस्येचे निराकरण करू शकणाऱ्या सर्व संभाव्य उपायांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरण, एखाद्या व्यक्तीला डोकेदुखीचा खूप त्रास होत असेल तर तो आराम करणे, संगीत ऐकणे, ध्यान धरणे, औषधे घेणे इत्यादी पर्यायी उपायांचा विचार करू शकतो. तिसरा मुद्दा आहे एखादा पर्याय निवडणे. ही समस्या परिहाराची तिसरी पायरी आहे. यात आपण अनेक पर्यायातून एका तर्कनिष्ठ पर्यायाची निवड करतो. व्यक्तीची तर्कसंगत क्षमता त्याला समस्या अधिक वास्तविकतेने सोडविण्यास मदत करते. उदाहरण, याआधी झालेला डोकेदुखीचा त्रास ध्यान धरल्यामुळे कमी झाला हे जर व्यक्तीला आठवले तर यावेळीही ती व्यक्ती समस्या सोडवण्यासाठी त्याच पर्यायाची निवड करेल. आणि चौथा मुद्दा आहे पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. समस्या परिहार करण्यातील ही शेवटची पायरी आहे. यात आपण प्रत्यक्षात एखाद्या पर्यायाची अंमलबजावणी करतो आणि त्याद्वारे समस्येचे निराकरण करण्यात मदत झाली की नाही याचे मूल्यमापन करतो. समस्येचे अद्याप निराकरण न झाल्यास आपल्याला पुन्हा मागील पायऱ्यांवर जावे लागते आणि समस्या सोडवण्याची प्रक्रिया पुन्हा राबवावी लागते. अशा प्रकारे समस्या परिहार प्रक्रियेतील सर्व पायऱ्या आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यासल्या आहेत. दुसरा प्रश्न आहे सर्जनशील विचारातील विविध अवस्था स्पष्ट करा. मुद्दे: अ. पूर्वतयारी, ब. उबवन, क. प्रदीपन आणि ड. पडताळणी. उत्तर: जगाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे, नाविन्याचा शोध घेणे, असंबंधित वाटणाऱ्या घटकांमधील संबंध शोधणे आणि समस्या सोडवणे ही सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये होत. शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी, फॅशन डिझायनर, वास्तुकला तज्ज्ञ इत्यादी व्यक्ती सर्जनशील विचार करतात. सर्जनशील विचारांच्या पुढील 4 अवस्था दिसून येतात. 1. पूर्वतयारी. सर्जनशील विचारांच्या या अवस्थेत समस्या जाणून घेऊन ती नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी त्या संदर्भातील माहिती गोळा केली जाते. सर्जनशील विचार अचानक निर्माण होत नाहीत. समस्या नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी अनेक उपाय वापरून पाहिले जातात व सोडून दिले जातात. या अवस्थेत कोणतीही लक्षणीय प्रगती दिसून येत नाही. उदाहरण, जर एखाद्या कवीला चित्रपटासाठी नवीन गाणे लिहायचे असेल तर पूर्वतयारीत तो विचारमंथन करेल, वाचन करेल, स्वतःचे गतानुभव आठवून बघेल किंवा त्याला त्याची समस्या नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यास उपयुक्त ठरणारी कोणतीही गोष्ट करेल. दुसरा मुद्दा आहे उबवन. पूर्वतयारीनंतर व्यक्ती समस्या सोडवण्यास सुरुवात करतो, परंतु तिला नाविन्यपूर्ण उपाय सापडतोच असे नाही. या सुरुवातीच्या अपयशामुळे उबवन अवस्था निर्माण होते. या अवस्थेत व्यक्ती इतकी निराश होतो की ती हार मानण्याचा विचार करते. त्यानंतर ती व्यक्ती समस्येकडे दुर्लक्ष करते आणि समस्येशी संबंधित नसलेल्या
इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करते। ही अवस्था व्यक्तीला समस्येविषयी जाणीवपूर्वक विचार न करताही समस्या हाताळण्यास सहाय्य करते। हा कालावधी निष्फळ असल्याचे वाटत असले तरी या कालावधीनंतर अचानक नाविन्यपूर्ण उपाय मिळतो। उदाहरण, कवी एखाद्या नवीन कवितेच्या काही ओळी लिहिण्यास सुरुवात करतो, परंतु लिहिलेल्या ओळी त्याला समाधानकारक वाटत नाहीत। तो सलग 2 दिवस लिहितो। नंतर तो नवीन कविता लिहिण्याचा नाद सोडून देतो आणि त्यानंतर काही आठवड्यांसाठी काहीही लिहत नाही। तो व्यायामशाळेत जाणे, खाणे, चित्रपट पाहणे, मित्रांशी गप्पा मारणे अशी दैनंदिन कामे करू लागतो। तिसरं आहे प्रदीपन। उबवण्यानंतर अचानक प्रकाश चमकावा त्याप्रमाणे नाविन्यपूर्ण उपाय व्यक्तीच्या डोळ्यासमोर येतो आणि त्यामुळे व्यक्ती खूप उत्साहित होतो। नाविन्यपूर्ण कल्पनेचे विस्कळीत वाटणारे भाग किंवा असंबंधित तुकडे चपखलपणे एकत्र येतात व मिळालेला उपाय हा जवळजवळ बरोबर असतो। समस्येवर नाविन्यपूर्ण उपाय शोधल्याचे समजल्यामुळे व्यक्ती या अवस्थेत अत्यानंदित होते। उदाहरण, व्यक्ती ज्या ओळी सुचण्यासाठी अनेक आठवडे धडपड करत असते त्या ओळी अचानक व्यक्तीला सुचतात। त्यामुळे व्यक्तीच्या तोंडून आहा सारखे उद्गार बाहेर पडू शकतात। आणि त्यानंतरचा मुद्दा आहे पडताळणी। मागील अवस्थेतील अत्यानंदानंतर जो नाविन्यपूर्ण उपाय कल्पना सुचली आहे त्याची पडताळणी घेणे आवश्यक असते। बऱ्याच वेळा नाविन्यपूर्ण उपायात केवळ काही किरकोळ बदल अपेक्षित असतात, परंतु क्वचित प्रसंगी पूर्वतयारी ते पडताळणी ही प्रक्रिया आयुष्यभरासाठी सुरू राहते। उदाहरण, कवी त्याला सुचलेली नवीन कविता कागदावर लिहितो, कवितेतील ओळी पुन्हा पुन्हा वाचतो आणि एखादा शब्द किंवा ओळ बदलण्याची आवश्यकता आहे का ते तपासून पाहतो। अशा प्रकारे सर्जनशील विचारातील पूर्वतयारी, उबवन, प्रदीपन आणि पडताळणी ह्या अवस्था या ठिकाणी उदाहरणासह आपण सविस्तर स्पष्ट केल्या आहेत। प्रश्न 7वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, संवेदनाची संघटन तत्वे स्पष्ट करा। उत्तर, प्रस्तावना, जाणीवांना संघटित करून त्याकडे अर्थपूर्ण संपूर्ण स्वरूपात पाहण्याची मेंदूत क्षमता असते। मेंदूच्या या क्षमतेचा अभ्यास सर्वप्रथम जर्मन मानसशास्त्रज्ञ मॅक्स वर्दायमर यांनी 1923 मध्ये केला। यालाच संवेदनाची संघटन तत्वे असे म्हणतात। संवेदनाची काही संघटन तत्वे पुढील प्रमाणे आहेत। 1. समीपतेचे तत्व। संवेदनाच्या या तत्वानुसार जे उद्दीपक एकमेकांच्या समीप असतात त्यांचे एकत्रितपणे संवेदन होते व जे उद्दीपक एकमेकांपासून दूर असतात त्यांचे एकत्रित संवेदन होत नाही। पुढील उदाहरण पहा। या ठिकाणी या आकृतीत आपणास टिपक्यांच्या जोड्याच्या ओळी असे प्रत्येक ओळीचे संवेदन होते। त्यामुळेच सर्वसाधारणपणे 8 टिपक्यांची ओळ असे संवेदन न होता टिपक्यांच्या 4 जोड्यांची ओळ असे संवेदन होते। असे आपण समीपतेचे तत्व हे उदाहरणासह पाहिले आहे। दुसरे तत्व आहे समानतेचे तत्व। संवेदनाच्या या तत्वानुसार जे उद्दीपक समान स्वरूपाचे असतात त्यांचे एकत्रितपणे संवेदन होते व जे उद्दीपक समान स्वरूपाचे नसतात त्यांचे एकत्रित संवेदन होत नाही। पुढील उदाहरण पहा। आकृती। या आकृतीत ठिपक्यांच्या उभ्या 4 ओळी व फुल्यांच्या 4 उभ्या ओळी असे संवेदन होते। सर्वसाधारणपणे ठिपका फुली ठिपका फुली याप्रमाणे आडव्या 4 ओळींचे संवेदन होत नाही। तिसरा आहे सातत्यतेचे तत्व। संवेदनाच्या या तत्वानुसार एखाद्या उद्दीपकाचे विशिष्ट दिशेत सातत्यपूर्ण संवेदन होते। या तत्वानुसार जरी 2 उद्दीपक एकमेकांना छेदून जात असले तरी त्यांचे तुटकपणे संवेदन न होता त्यात सातत्य दिसून येते। या ठिकाणी आकृती आहे।
या आकृतीत सरळ उभ्या व सरळ आडव्या रेषेचे इंग्रजीतील यल या मुळाक्षराच्या स्वरूपात संवेदन होते व यलला छेदून जाणाऱ्या तिरक्या रेषेचे स्वतंत्रपणे एक सलग तिरकी रेघ म्हणून संवेदन होते. सर्वसाधारणपणे आपणास येथे भिन्न दिशेत जाणाऱ्या 4 स्वतंत्र रेषा असे संवेदन होत नाही. त्यानंतर आहे समावेशन तत्व. संवेदनाच्या या तत्वानुसार एखाद्या उद्दीपकाचे स्वरूप अपूर्ण असेल तर त्याचे संवेदन होताना त्या अपूर्ण उद्दीपकाला पूर्ण रूपात मेंदूद्वारे पाहिले जाते. आपल्या मेंदूद्वारे उद्दीपकातील अपूर्ण जागा भरल्या जातात व अपूर्ण उद्दीपकाला अर्थपूर्ण आकृतीच्या स्वरूपात पाहिले जाते. या आकृतीत आपण रिकाम्या जागा भरतो आणि आपणास या आकृतीचे त्रिकोण व चौकोन असे संवेदन होते. सर्वसाधारणपणे येथे आपणास वेगवेगळ्या दिशात जाणाऱ्या 3 किंवा 4 स्वतंत्र रेषा याप्रमाणे संवेदन होत नाही. अशा प्रकारे संवेदनाची संघटन तत्वे स्पष्ट करा हा प्रश्न या ठिकाणी आपण सविस्तर उदाहरणासह लिहिला आहे. प्रश्न दुसरा, विचार प्रक्रियेतील विविध घटक स्पष्ट करा. उत्तर. प्रस्तावना. विचार प्रक्रिया ही अशी मानसिक प्रक्रिया आहे की ज्यात विविध बोधात्मक घटक आणि प्रक्रियांचा वापर होतो आणि ज्यात माहितीचा वापर, समस्या निरसन, तर्क, प्रक्रिया आणि निर्णय घेणे इत्यादी यांचा समावेश होतो. विचार प्रक्रियेतील सर्व मानसिक प्रक्रियांचे विश्लेषण केल्यास असे आढळून येते की विचार प्रक्रिया ही खाजगी आणि अंतर्गत स्वरूपाची आहे. विचार प्रक्रियेत आपण आपल्या मनात एक जग आपण निर्माण करतो आणि काही कृती प्रत्यक्षात न करता मनातल्या मनात करत असतो. विचार प्रक्रियेतील काही घटक पुढीलप्रमाणे आहेत. 1. मानसिक प्रतिनिधित्व. मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे इंद्रियासमोर प्रत्यक्षदृष्ट्या हजर नसलेल्या गोष्टींची मानसिक प्रतिमा होय. मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे सांकेतिक स्वरूपातील अंतर्गत वेदन होय. उदाहरण, तुम्हाला डोळे बंद करून मनात मोराची कल्पना करण्यास सांगितली असता मोराचा रंगीबिरंगी पिसारा, आकार, विशिष्ट असा आवाज यासह तुमच्या मनात मोराची प्रतिमा निर्माण होते. हेच मोराचे मानसिक प्रतिनिधित्व किंवा अंतर्गत प्रतिनिधित्व होय. मानसिक प्रतिनिधित्व ही ज्ञानेंद्रियाद्वारे घेतलेल्या प्रत्यक्ष अनुभवाद्वारे किंवा वर्णनात्मक माहिती, चित्र किंवा चलचित्र इत्यादीद्वारे मिळालेल्या अप्रत्यक्ष अनुभवाद्वारे विकसित होतात. सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियांसाठी मानसिक प्रतिनिधित्व मूलभूत ठरतात. दुसरा आहे संकल्पना, कन्सेप्ट. जगातील काही विशिष्ट गोष्टींचा समूह दर्शविण्यास मेंदूचे अंतर्गत प्रतिनिधित्व वापरतो त्यास संकल्पना असे म्हणतात. संकल्पनेमध्ये अनुभवलेल्या वेदनामधील समानता व फरक इत्यादींच्या आधारे काही कल्पना तयार करणे याचा समावेश होतो. उदाहरण, एखादा मुलगा गायीचे मानसिक प्रतिनिधित्व विकसित करतो. यानंतर 4 पाय, डोके, शरीर, शेपूट आणि शिंगे असणारा प्राणी म्हणजे गाय अशी तो गायीबद्दल कल्पना करू लागतो. म्हणजेच तो गायीची संकल्पना विकसित करतो. सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियांसाठी संकल्पना मूलभूत ठरतात. विविध संकल्पनांचे जटिल संयोजन होऊन आकृतिबंध तयार होतात. त्यानंतर आहे आकृतिबंध. आकृतिबंध हे असे अंतर्गत प्रतिनिधित्व आहे की ज्याद्वारे संबंधित संकल्पनाबद्दल माहिती संघटित होते आणि संकल्पनांमध्ये सहसंबंध प्रस्थापित होतो. सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियांसाठी आकृतिबंध मूलभूत ठरतात. उदाहरण, जेव्हा एखादा मुलगा प्राणी संग्रहालयास भेट देतो तेव्हा प्राणी, घर, पिंजरा, प्रदर्शन, लोक इत्यादी संकल्पना एकाच वेळी सक्रिय होतात व त्यात सहसंबंध प्रस्थापित होतो व त्यातून प्राणी संग्रहालयाविषयी आकृतिबंध विकसित होतो. आणि चौथा मुद्दा आहे भाषा. भाषा ही प्रतीकांची एक प्रणाली आहे. मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना आणि आकृतिबंध यांना भाषेद्वारे सुयोग्य पद्धतीने मांडता येतात. उदाहरणार्थ, मांजर हा शब्द वास्तव मांजरीसाठी वापरला जातो म्हणून मांजर हा शब्द मांजरीसाठीचे प्रतीक ठरते. भाषेचा वापर करून विचार करणे
हे मानवाच्या विचार प्रक्रियेचे खास वेगळे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे विचार प्रक्रियेतील विविध घटक स्पष्ट करता येतात. तिसरा प्रश्न आहे अवधान विकर्षण आणि अवधान दोलन, त्यालाच अवधान आंदोलन असंही आपण म्हणू शकतो, यातील फरक तुमच्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. उत्तर: पहिला मुद्दा आहे अवधान विकर्षण. विशिष्ट उद्दीपकावर लक्ष केंद्रित केल्यावर काही अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यामुळे व्यक्तीचे लक्ष दुसऱ्या उद्दीपकाकडे जाते, यालाच अवधान विकर्षण असे म्हणतात. उद्दीपकाची तीव्रता, उद्दीपकाचे आकारमान, उद्दीपकाची हालचाल इत्यादी बाह्य अडथळ्यामुळे अवधान विकर्षण होऊ शकते. उदाहरण: अभ्यास करत असताना शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजात सुरू केलेल्या चित्रपटाच्या गाण्याकडे तुमचे अवधान विकर्षित होऊ शकते. काही वेळा बिघडलेली शारीरिक किंवा मानसिक स्थिती, अभिरुचीची कमतरता, मनोन्यास इत्यादी अंतर्गत अडथळ्यामुळेही अवधान विकर्षण होऊ शकते. उदाहरण: तुमचे पोट दुखत असल्यास तुमचे अवधान विकर्षित होऊ शकते. दुसरा आहे अवधान दोलन. घड्याळाच्या लोलकाप्रमाणे अवधानाचीही आंदोलने होत असतात. आपण दीर्घकाळ एकाच उद्दीपकाकडे अवधान देऊ शकत नाही. आपले अवधान काही सेकंदासाठी एका उद्दीपकावरून दुसऱ्या उद्दीपकाकडे जाते व तेथून पुन्हा मूळ उद्दीपकाकडे येते, यालाच अवधान आंदोलन असे म्हणतात. थकवा, अभिरुचीची कमतरता, दुसऱ्या उद्दीपकाचे अधिक आकर्षक स्वरूप इत्यादी कारणामुळे अवधान आंदोलन घडून येते. उदाहरण: जेव्हा तुम्ही तुमचे शिक्षक काय शिकवत आहेत याकडे अवधान देत असता, तेव्हा काही क्षणासाठी तुमचे अवधान शेजारी बसलेल्या मित्राकडे किंवा वर्गाबाहेर उभ्या असणाऱ्या शिपायाकडे जाते व परत तुमचे शिक्षक काय शिकवत आहेत याकडे तुमचे अवधान जाते. अशा प्रकारे अवधान विकर्षण व अवधान दोलन यातील फरक आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट केला आहे. आणि प्रश्न 7वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. त्याचबरोबर वर्ग 12वी विषय मानसशास्त्र बोधात्मक प्रक्रिया या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे पुढील उदाहरणावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी 2 उदाहरणं दिली आहेत, त्यावरून तुम्ही एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर पहिला प्रश्न आहे अशोकने मित्राने लिहिलेल्या कवितेला चाल लावली हा विचार प्रक्रियेचा कोणता प्रकार आहे? ही कोणती विचार प्रक्रिया आहे की कवितेला चाल लावणे? आणि दुसरं उदाहरण आहे संदीप त्याच्या मित्राचे अनुकरण करून पोहण्यास शिकला, अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीचे हे उदाहरण आहे? तर त्या पद्धतीचं नाव लिहायचं आहे. अध्ययनाची ही एक पद्धत आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहिल्यास तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं नक्की येतील. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.